हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। मला बऱ्याच वेळा कमेंट आल्या की ताई तुझ्या देवघराबद्दल थोडी माहिती सांग म्हणून, की देवघर कसं तयार केलं किंवा किती खर्च आला। तर म्हटलं चला आज माझ्या त्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ मी शेअर करावा। तर हे जे व्हिडिओ तुम्ही बघत आहात आता, तर हा व्हिडिओ खूप जुना आहे। ज्या वेळेला मी या घरामध्ये शिफ्ट झाले होते त्यावेळेचा आहे। घरामध्ये आपण जेव्हाही कुठली नवीन वस्तू आणतो तर त्याची छान पूजा आपण करतोच, बरोबर। तर देवघर जे आहे ते सुद्धा नवीन आहे। तर त्या देवघरामध्ये मी देवांना असं स्थापन कसं करणार, तर त्याची सुद्धा मी माझ्या माहितीनुसार साध्या पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे। तर इथे ना हे जे देवघर आहे तर हे मी आधी कोरड्या कपड्याने पुसून घेतलं, त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकलं आणि ओल्या फडक्याने सगळं मी पुसून घेतलेलं आहे। कारण देवघर जेव्हा बनत असतं तर माहीत नाही असतं आपल्याला की किती लोकांच्या हाताखालून ते गेलेलं असतं, कोणी कसं विचारांनी ते बनवलेलं असतं। म्हणून ती नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मी ते गंगाजलचा वापर केलेला आहे। तसं तर देवांना आपण इथे स्थापित करणार आहोत तर ते पवित्रच होणार आहे। पण देवघर इथे देवांच्या मूर्त्या इथे स्थापन करण्याआधी ते देवघरसुद्धा पवित्र असायला पाहिजे, सकारात्मकतेने भरलेलं असायला पाहिजे असं मला वाटत होतं। म्हणून मग मी ते छान स्वच्छ पुसून घेतलं। आता देवघराची मी पूजा करणार आहे। तर सर्वात आधी मी इथे दीप प्रज्वलित करून घेतला, हळद कुंकू वगैरे सगळं वाहून घेतलं। त्यानंतर आणि ज्या पायऱ्या आहेत ना त्याच्यावरती मी हळद कुंकवाने छान स्वस्तिक काढून घेतलेलं। कारण मागच्या पाठी जी दिसते तुम्हाला जिथे लाईट लावलेला आहे तिथे मी काही काढलं असतं ना तर मग ते नंतर पुसता आलं नसतं आणि मग त्याचे डाग उमटले असते। म्हणून मग मी पायऱ्यांवरती काढून घेतलेलं आहे। आणि माझं असं होतं की मी या घरामध्ये येण्याआधी म्हणजे सामान वगैरे सगळं ठेवण्याआधी माझं देव जे आहे ते नवीन घरामध्ये यायला हवे होते असं माझा विचार होता। तर त्यामुळे मी ज्या दिवशी ठरवलं म्हणजे मी गुरुवारच्या दिवशी ठरवलेलं होतं की गुरुवारी मला या घरामध्ये शिफ्ट करायचं आहे, तर ते एक दिवस आधीच मी देवघरांना म्हणजे माझ्या जुन्या देवघरामधून विधिवत देवांना मी काढलं होतं। एका लाल कापडामध्ये छान बांधून एका डब्यामध्ये ठेवून माझ्या मिस्टरांकडे दिलं होतं की जेणेकरून मी या घरामध्ये शिफ्ट होण्याआधी ते देवाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या या घरामध्ये यायला हव्यात। तर मी तसं केलं होतं आणि त्यानंतर ना तो डबा तसाच मी ठेवलेला होता, कारण शिफ्टिंग केलं त्या दिवशी तर पूजा करणं शक्यच नव्हतं। म्हणून मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। दुसऱ्या दिवशी मग मी विधिवत छान देवांना इथे स्थापित केलं होतं। तर सर्वात आधी गणपती बाप्पांची मूर्ती, तर इथे जोडपानं माझ्याकडे नव्हती म्हणून 1 रुपयाचा कॉईन ठेवलेला, तांदूळ ठेवलेले आणि त्यावरती मी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केली। हळद कुंकू फूल अक्षता वाहून घेतलेली आहेत आणि त्यानंतर त्यांची पूजा वगैरे केली। मंत्र वगैरे माझे चालूच होते। प्रसाद म्हणून मी ते खडीसाखर ठेवलेली आहे आणि छान कापूर वगैरे करून घेतली। गणपती बाप्पांची आरती मी करून घेतली, त्यानंतर नमस्कार केला आणि त्यानंतर जे काही मी देव वगैरे आणलेले होते ना ते मी काढून घेतले। जसं मी तुम्हाला म्हटलं की ओल्या लाल कलरच्या कापडामध्ये मी ते आणलेले होते, तर तसेच मी ते काढून घेतले आणि त्यानंतर जशी माझी रोजची देवपूजा असते ना त्या पद्धतीने मी इथे देवपूजा करून घेतलेली होती। तर तो व्हिडिओ माझ्याकडून ना डिलीट होऊन गेला, म्हणून मग पुढचा व्हिडिओ जो आहे ना तो मी नंतर शूट केलेला आहे। तर अशा पद्धतीने माझ्या नवीन घरामध्ये देवांची मी स्थापना केलेली होती। तर चला तुम्ही आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पुढे कंटिन्यू बघा। हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आणि मजेतच राहायला हवं।
तर काही दिवसांपासून जे ब्लॉग्स मी शेअर करत आहे तर त्यावरती माझ्या युट्यूब फॅमिली मधल्या काही ताई आहेत, काही मैत्रिणी आहेत, त्यांच्या कमेंट येत आहेत की आम्हाला देवघराबद्दल थोडी माहिती हवी आहे, म्हणजे त्यांना देवघर कसं तयार झालं किंवा मग देवघराला किती खर्च आला याबद्दल थोडं माहिती करून घ्यायची आहे। तर मी म्हटलं होतं त्यांना की हो मी एक प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि म्हणून आज हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतेय। तर देवघराला म्हणजे याच्या आधीचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला तर तो खूप जुना व्हिडिओ आहे, म्हणजे की या घरामध्ये ज्या वेळेला मी शिफ्ट झालेले होते ना त्यावेळेला मी तो शूट करून ठेवलेला होता आणि याच व्हिडिओमध्ये तो शेअर करण्याचा उद्देश हा की देवघराची स्थापना आपण कशी करायची, म्हणजे देवघरामध्ये देवांना स्थापित करण्याआधी त्याची पूजा कशी करायची ते सुद्धा मी कसं केलं होतं ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणून तो सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला। आता देवघराबद्दल जे प्रश्न विचारण्यात आलेले की देवघराला किती खर्च लागला, तर याबद्दल ना मी थोडीशी माहिती जे मला माहित आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर एक स्पेसिफिक आकडा मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की अमुक अमुक एवढा खर्च मला आलेला आहे, कारण काय होतं की ज्या वेळेला आपण दुकानामध्ये जाऊन तुम्ही देवघर वगैरे बघितलं आणि ते आपण खरेदी करतो तर काय होतं की त्या देवघराला लागणारं लाकूड आहे किंवा मग पेंट आहे किंवा जे सनमायका यूज केला जातो तर तो टोटल खर्च मिळून आपल्याला त्या देवघराची किंमत सांगितली जाते, बरोबर। पण हे जे देवघर आहे ते मी बनवून घेतलेलं आहे माझ्या आवडीनुसार। हे पूर्ण देवघर जे आहे ते मी स्वतः डिझाईन केलेलं आहे, अर्थात युट्यूबच्याच माध्यमातून इंस्टाग्राम फेसबुकवर भरपूर असे व्हिडिओज आपल्याला मिळतात, इमेजेस मिळतात, तर त्यातूनच मी ही डिझाईन सिलेक्ट केलेली होती। आणि जेव्हापासून मी असं देवघर बघितलेलं होतं ना तेव्हापासून माझी स्वतःची खूप इच्छा होती की मी सुद्धा असंच देवघर बनवून घेणार। आणि माझे जुने व्हिडिओ जर तुम्ही बघितलेत ज्या ज्या वेळेला देवघरातलं फुल पडलं तर मी तुम्हाला सांगत होते की ज्या ज्या वेळेला मी देवपूजेचे व्हिडिओ शेअर केले त्यावेळेला म्हणजे त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं की देवघर मोठं मला घ्यायचं आहे, मला हवं तसं सुंदर असं देवघर मला बनवून घ्यायचेच आहे। कारण मला माहिती होतं की मी स्वतःचं घर घेतलेलं आहे आणि स्वतःच्या घरात गेल्यानंतर मला हवं तसं घर मी म्हणजे देवघर मी बनवून घेणार आणि ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे। आता येऊया मेन पॉइंट कडे। जसं मी म्हटलं की आपण बाहेरून जेव्हा देवघर विकत आणतो ना तर त्यावेळेला आपल्याला त्याची किंमत माहिती असते, पण जेव्हा बनवून घेतो तर त्याचा एक स्पेसिफिक आकडा म्हणजे डिसाईड नसतो की इतका इतका खर्च आलेला आहे। तर माझंही तसंच झालेलं आहे। मी माझ्या या पूर्ण घराचं जे फर्निचर केलं तर त्यातूनच हे देवघर सुद्धा बनवलेलं आहे। आमचे जे कार्पेंटर दादा होते त्यांना मी प्रॉपर ही डिझाईन दिली होती की मला अशाच पद्धतीचं देवघर बनवून घ्यायचं आहे। तर आम्ही आमच्या घरामध्ये जे काही फर्निचरसाठी सामान वापरलेलं आहे म्हणजे प्लायवूड वापरलेलं आहे तर ते उत्तम दर्जाचं वापरलेलं आहे। प्लायवूड मध्ये सुद्धा भरपूर असे प्रकार येतात, म्हणजे त्याची जी थिकनेस असते त्याच्या बाबतीत मी बोलतीये। तर मला वाटतं 72 की 75 याच्यामध्ये काहीतरी आम्ही म्हणजे त्या थिकनेस MM वगैरे असतं त्या थिकनेस मधलं प्लायवूड आम्ही वापरलेलं आहे। तर त्याच प्लायवूड मधून हे देवघर जे आहे बनवलेलं आहे, म्हणजे हा जो बॉक्स आहे एक सिंपल असा बॉक्स त्या प्लायवूडच्या याचा बनवलेला आहे, सागवानचं नाहीये, आपलं प्लायवूडचं मी बनवून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्ही आता जेव्हा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल। तर बेस जो आहे पूर्ण तो प्लायवूडचा बनवलेला आहे। त्यानंतर हा एक ड्रॉवर मी बनवून घेतलेला आहे। आपल्या रोजच्या ज्या देवपूजेमध्ये मला जे काही सामान लागतं, ज्या काही वस्तू लागतात ना त्या सगळ्या मी यामध्ये ठेवलेल्या असतात। तर हे अशा पद्धतीने ड्रॉवर मी बनवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे एक पूर्ण अशी पाटी तयार करून घेतलेली आहे। तर या पाटीवरती ना आपण नैवेद्य वगैरे जेव्हा दाखवतो तर त्यासाठी किंवा मग छोटी मोठी कुठली पूजा असेल तर ती सुद्धा मला इथे मांडता येते। तर त्यासाठी ही मी पाटी अशी बनवून घेतलेली आहे, म्हणजे ड्रॉवर आपण म्हणू शकतो, ड्रॉवर पाटी असं म्हणू शकतो। तर हे सुद्धा मी एक बनवून घेतलं। त्यानंतर मग मध्ये 2 पायऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत। पायऱ्या बनवण्याचा उद्देश असा की देवघर पूर्ण केल्यानंतर मग आपण जेव्हा देवांना स्थापित करतो तर ते एकामागे एक देव ठेवले जातात आणि मग प्रॉपर त्यांची पूजा करता येत नाही। आता आधीचं जे देवघर होतं ते छोटंसं होतं तर त्यामध्ये तेवढे देव मी ठेवायचे, पण आता मोठं झालेलं आहे तर म्हटलं पायऱ्या आपण बनवून घेऊया म्हणजे व्यवस्थित ते देव आपल्याला ठेवता येतील, छान अशी देवपूजा करता येईल आणि देव पण छान असे सुटसुटीत आणि मस्त करता येतील। तर देवपूजा पण केल्यानंतर एक बघून ना छान वाटतं, म्हणजे फुलं वगैरे वाहिल्यानंतर
तर म्हणून मी त्या 2 पायऱ्या ज्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत। आता याला एकतर प्लायवूड लागलेला आहे, त्यानंतर जो सनमायका यूज झालेला आहे, 2 प्रकारचे सनमायका यूज झालेले आहेत। एक म्हणजे की साईडला जे तुम्ही इथे बघत आहात तर ते उडनच्या याच्यामधलं दिसेल, म्हणजे त्याची जी उडन शीट जी आहे ती वापरली गेलेली आहे आणि मध्ये जे आहे ना ते व्हाईट सनमायका यूज केलेला आहे। त्यामध्ये पण 2 प्रकार मी यूज केलेले आहेत इथे, ड्रॉवर आणि ही जी पाटी तुम्हाला दिसते ना तर हा ग्लॉसी जे सनमायका आहेत ना ते मी इथे यूज केलेला आहे आणि मध्ये म्हणजे या बेसवरती, या पाटीच्या बेसवरती आणि मध्ये पूर्ण बेसवरती ना प्लेन सनमायका जो येतो तो मी यूज केलेला आहे। म्हणजे 2 ते 3 प्रकारचे इथे सनमायका आपले यूज झालेले आहेत। तर अशा पद्धतीचं हे देवघर मी तयार करून घेतलं। आता जेव्हा आपण फ्लॅटमध्ये घर घेतो तर त्यावेळेला काय होतं की ओपन, म्हणजे आता फ्लॅटमध्ये ना अशी सिस्टीम आहे की ओपन किचन आणि लिव्हिंग रूम असं असतं, तर हे सुद्धा तसंच होतं। तर मला ते पूर्ण असं ओपन नको होतं, एकतर मला माझं देवघर जे आहे ते किचन मध्ये पाहिजे होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मध्ये पार्टिशन हवी होतं। मग या 2 गोष्टी एकत्र कशा करता येतील, तर मग मी हा उपाय शोधला की एकतर देवघर आणि त्याला लागूनच वरती मग पार्टिशन मी करणार होते। तर या दोघही गोष्टी त्यामध्ये झाल्या, व्यवस्थित मॅनेज झालेल्या। आता देवघर करताना खर्चाबाबत सांगायचं झालं तर ते डिपेंड असतं की तुम्ही देवघर हे कसं बनवणार आहात, म्हणजे त्याची साईज कशी बनवणार आहात, उंची किती घेणार आहात, त्यावरती सुद्धा ते डिपेंड असतं। माझं असं होतं की देवपूजा मला बसूनच करायची होती। जसं तुम्ही बघता की आता बसून केल्यानंतर देवतांकडे आपल्याला असं बघायचं असतं समोर, आपल्याला म्हणजे खाली नजर नको जायला, आपली वरती नजर जायला पाहिजे आणि प्रॉपर बसून मला पूजा करायची होती। त्यामुळे मी देवघराची जी उंची आहे ती त्यानुसार करून घेतली, त्यांना प्रॉपर सांगून ते मी बनवून घेतलं। कारण आणि मग एवढीच उंची मी घेतलेली आहे, कारण पूर्ण देवघर करण्यामध्ये काहीच पॉइंट नव्हता, कारण बसून जर देवपूजा करणार आहे तर उगाच तो पूर्ण करून काही फायदा नव्हता। सो उंची मी पाहिजे तेवढी करून घेतली आणि वरती मग पार्टिशन करून घेतलेलं आहे, लागून त्याला मागून लागून मी ते करून घेतलेलं आहे। तर आता लाकूडचा खर्च मी सांगू शकत नाही, सनमायकाचा मी सांगू शकत नाही किती लागलं काय लागलं, कारण ते सनमायकाची पण पूर्ण एक शीट येते बरं का। आता मी कशाबद्दल तुम्हाला सांगू शकते, ठीक आहे। तर हे जे देवघर आहे या देवघराला जर तुम्ही बघितलं तर डिझाईन करून घेतलेली आहे। तर ही डिझाईन कशी करून घेतलेली, तर हे जे तुम्ही शीट बघत आहात, आता हे 2 डोर आहेत, तर 4 पार्टिशन मध्ये याची डिझाईन डिवाइड झालेली आहे। 2 दरवाजे मी करून घेतलेले आहेत। किचन मध्ये देवघर करणार होते त्यामुळे मला दरवाजेही लावूनच घ्यायचे होते। 2 दरवाजे, हे मागचं जे तुम्हाला दिसतंय जे ओमची डिझाईन दिसते ती पूर्ण एक पाटी आहे, म्हणजे ती निघते बरं का, तर ती पूर्ण एक पाटी आहे। तर हे मिळून 3 झाले आणि वरचं एक पूर्ण पार्टिशन म्हणजे डिझाईनचं, तर ते असं 4 पाट्या त्या प्रॉपर तयार झालेल्या। तर या 4ही प्रॉपर पाटी, या पाट्यांची डिझाईन मी सिलेक्ट केली, त्यानंतर या डिझाईनची कॉस्ट किती आली, तर ह्या ज्या पाट्या आहेत ना ह्या MDF शीट आहेत, म्हणजे वॉशेबल, म्हणजे पाणी वगैरे लागलं तरी त्याला काही फरक पडत नाही। तर त्या MDFच्या शीट मध्येच ते डिझाईन केली जाते, आपल्या साधा प्लायवूड नाही चालत। तर ते डिझाईन होती आणि जी तुम्ही डिझाईन सिलेक्ट करणार, जी डिझाईन तुम्ही त्यांना सांगणार त्यानुसार त्याची किंमत असते। म्हणजे तुम्ही आता मी इथे ओम घेतलं कारण मला ओम हवं होतं, त्यानंतर मला श्री असं लिहिलेलं देवघरामध्ये पाहिजे होतं। छान 2 मग ही जागा मोकळी राहत होती म्हणून मी इथे छान 2 समया करून घेतलेल्या, छान घंटीची डिझाईन करून घेतलेली। दरवाजे जे आहेत ते प्लेन वाला किंवा इतर डिझाईन नको होत्या, मला मोरपीस हवं होतं, मोरपीसची डिझाईन, मोरपीस आणि बासरी, तर दोघी दरवाजांवर मी ती डिझाईन करून घेतली। आणि वरती पार्टिशन असं थोडं मोकळं मोकळं, म्हणजे इझिली मला ते क्लीन करता येईल या उद्देशाने मी ते तशी डिझाईन घेतली। तर या 4 पाट्यांची मिळून कॉस्ट, म्हणजे डिझाईनची कॉस्ट, कटिंगची कॉस्ट मी तुम्हाला सांगते, 3 ते 3.5 हजारापर्यंत मला लागलेले, म्हणजे मध्येच लागलेले आहे। तर पूर्ण म्हणजे 3 ते 3.5 हजार रुपये कटिंगचा खर्च, किंवा त्यापेक्षा जास्त येऊ शकतो, त्यापेक्षा कमी सुद्धा येऊ शकतो, कारण ते डिझाईन वरती डिपेंड असतं। आता डिझाईनचं झालं, आता मेन पॉइंट आहे की हे जे तुम्हाला फिनिशिंग दिसते, हा जो कोट दिसतोय ना याला PU कोटिंग म्हणतात, जे की खूप कॉस्टली असतं। यामध्ये सुद्धा 2 ऑप्शन असतात, एक तर PU कोटिंग असतं आणि त्याच्या खालोखाल एक असतं तर डेको पेंट म्हणून येतं, तर ते थोडंसं
कमी खर्चामध्ये होतं. पण दोघांमध्ये फरक हा असतो की त्याची काही गॅरंटी नसते, कारण तो पेंट केलेला असतो, ते केव्हाही निघू शकतो. पण हे जे पीयू कोटिंग जे केली जाते हे व्हाईट कलर मध्येच केली जाते, ही वॉशेबल असते. म्हणजे मी याला आता व्हाईट देवघर केल्यानंतर ते घाण होणार, मग मी याला इझिली ओल्या कापडाने वगैरे पुसलं तरी हा कोटिंग निघणार नाही, याच्यावर काहीही म्हणजे खराब होणारच नाही, ते चांगलंच्या चांगलंच राहणार आहे. तर हे त्या कोटिंगची खासियत असते, म्हणून त्याचा खर्च हा जास्त असतो. आणि आणखी म्हणजे जे पेंटर दादा आहेत त्यांनी आम्हाला क्लिअरली एक सांगितलं होतं ज्या वेळेला मी ही डिझाईन दाखवली, की असे 2 ऑप्शन्स आहेत, तुम्ही जर खर्च करू शकत असाल तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही पी यूज करा म्हणून, आणि मलाही ते पटलं. या घरामध्ये ना आम्ही आमच्या मनासारखं सगळं करून घेतलं. आणि देवघराच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही थोडाही विचार केलेला नाही की किती खर्च आला काय आला. मनापासून करायचं होतं, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं, त्यामुळे कितीही खर्च लागू द्या मला असंच देवघर बनवून घ्यायचं होतं. तर मग त्यांनी सांगितलं ना आम्ही हे पीयू कोटिंगच केलेलं. आता यात पण मी एक मेन पॉइंट तुम्हाला सांगते, पीयू कोटिंग मध्ये सुद्धा जर तुमची इच्छा झाली की तुम्हाला असं देवघर बनवायचं आहे तर ज्यांच्याकडून तुम्ही ते करून घेणार ना, एकदा त्यांनी केलेलं जे काम आहे ते नक्की व्यवस्थित बघा. कारण मी आता कंपॅरेटिव्ह माझं देवघर आणि इतरांचं जेव्हा बघितलं, 1-2 मी बघितलेले आहेत, तर फिनिशिंग मध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. हे माझं जे आहे ना पूर्ण प्लेन म्हणजे सरफेस आहे, कारण ते प्लेन याला ना घासलं जातं, म्हणजे स्प्रेने पेंट केला जातो नंतर घासलं जातं, खूप लेंदी प्रोसेस असते ती. तर ते जर परफेक्ट झालं तरच हे कोटिंग जे आहे ते उठून दिसतं आणि फिनिशिंग एकदम छान येते. पण आता 1-2 जणांकडे मी बघितलं ना तर ते कोटिंग व्यवस्थित झालेलं नाहीये, कलर व्यवस्थित केला गेला नाहीये, त्याच्यावरती पूर्ण रफ टेक्स्चर आहे, पूर्ण रफ, म्हणजे तुम्ही बघितल्याबरोबर ते दिसतं, पूर्ण दाणे दाणे असे दिसतात त्यावरती. आणि ते दादांनी हे सुद्धा सांगितलं की हा कलर जो आहे ना तो फुटतो, म्हणजे व्यवस्थित जर नाही केला ना तर हे कोटिंग जे आहे ना ते फाटते, म्हणजे त्याच्यावरती पूर्ण क्रॅक जातात. तर ते प्रॉपर जे करतात त्यांच्याकडूनच करून घेणं म्हणजे गेलं पाहिजे. तर तुम्ही एवढा पैसा लावणार तर तो व्यर्थ जायला नको असं, म्हणून ते एक पॉइंट मी तुम्हाला सांगते. आता या कोटिंगचा खर्च किती येतो ते मी तुम्हाला सांगते. जसं मी म्हटलं की कॉस्टली असतं, तर माझ्या ह्या 4 पार्टिशनचा खर्च अंदाजे 10,000 पर्यंत आलेला आहे. म्हणजे हे 10,000 रुपये आणि कटिंगचे 3-1,000 रुपये, म्हणजे 13,000 रुपये तर तुम्ही इथेच पकडून घ्या. आणि मग बाकीचा आणखी खर्च जो काही लागला तो, या डोरला मी जे चॅनल लावलेले आहेत ते 2-2, 3-3 हजारापर्यंत जे चॅनल्स आहेत ते खूप महाग येतात. तर 2-2 म्हणजे 1-1-2 सेट लागलेले आहेत. तर त्यावरून तुम्हाला अंदाजा येईल की देवघर माझं स्वस्त नाहीये, चांगलेच पैसे खर्च करून मी हे देवघर बनवून घेतलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला मी जे तुम्हाला काही प्रश्न पडत असतील देवघराच्या बाबतीत, किती खर्च आला काय खर्च आला त्याची माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्याकडून, म्हणजे मला जे माहित होतं ते. तर असं काहीच आहे. आता हेच देवघर मी बाहेर सुद्धा बघितलं, म्हणजे इथे तर नाही बघितलं पण बाहेर गावाला ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला मी बघितलं. थोडं डिझाईन वेगळी होती, पण अशा पद्धतीचं जे देवघर बघितलं तर ते सुद्धा 20,000 ते 25,000च्या आसपास होतच. आणि विशेष म्हणजे की त्यावरती पीयू कोटिंग केलेलं नव्हतं, तर जो मी पेंट तुम्हाला सांगितला व्हाईट पेंट तो यूज केलेला होता, तर त्याची गॅरंटी तर नसते. तर तुम्हाला जर सेम असं देवघर करून घ्यायचं असेल, तुम्ही खर्च करू शकत असाल तर तुम्ही नक्की करा. किंवा ऑप्शन म्हणून तुम्ही डेक्कन पेंट जो मी तुम्हाला सांगितलं, आय थिंक डेक्कनच असं नाव आहे बाबा, तर ते तुम्ही यूज करू शकता आणि तसं देवघर तुम्ही बनवून घेऊ शकता. तर माझी तर इच्छा होती म्हणून मी असं देवघर बनवून घेतलेलं आहे. आणि खरंच एक गोष्ट सांगते, माझ्या घर जेव्हा बघायला येतात ना, तर जे पण कोणी माझ्या घरी येतं तर देवघर पाहिल्यानंतर ते सुद्धा खूप खुश होतात की असंच देवघर किती सुंदर आहे, कसं बनवलं काय बनवलं. बऱ्याच जणांनी असं बनवून सुद्धा घेतलेलं असेल, कारण इतके बघून गेलेले आहेत ना. तर माझ्या घरातलं मेन अट्रॅक्शन आणि माझी सगळ्यात आवडती कुठलं असेल तर ते माझं देवघरच आहे. तर इतका अमुक खर्च येतो बरं का. तर आता आशा करते की तुमच्या जे काही प्रश्न होते ना ते सगळे मी सॉल्व्ह केलेले असतील. तर परत एकदा तेच सांगेल, तुमची इच्छा असेल तुम्ही नक्की बनवा. नाही तर देवघर काय तुम्ही चौरंगावर ठेवा, पाटावर ठेवा, किंवा मग छोटंसं का देवघर असो, देवघर ते देवघरच असतं शेवटी. तिथे देवाला स्थापित केल्यानंतर त्याची पवित्रता ती राहतेच. तर असं आहे. तर
चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवणार. पण तुम्हाला आणखी काही प्रश्न तुमचे असतील, काही क्वेरीज असतील तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता. मला माहिती असेल तर मी ते सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. लवकर भेटूया एका छानशा नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया एका छानशा नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.